श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर तो काही योगायोग नाही, स्वामी समर्थ महाराजांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. आज समाजात खूप लोक असे आहेत जे टेन्शनमुळे रात्री झोपत नाहीत, डोळे उघडेच असतात, पण मनात चिंता असते. माझं कसं होणार? हे काम कधी पूर्ण होणार? नोकरी, पैसा, लग्न, कर्ज, आजार या अडचणी कधी संपणार? असे हजारो विचार मनात चालू असतात. काही लोक देवळात जातात, उपवास करतात, नवस करतात, पोथी, पुराण, पारायण करतात, तरीही काम अडलेलंच असतं. आणि तेव्हा स्वामी म्हणतात, तू अडकलास कारण तुझा विश्वास अर्धवट आहे. हो मित्रांनो, अर्धवट विश्वास ठेवलात तर कृपाही अर्धवटच मिळते. आज स्वामी समर्थ महाराज स्वतः तुम्हाला एक मार्ग दाखवत आहेत. जर तुम्ही हा एक नवस पूर्ण विश्वासाने केला तर 7 दिवसात चमत्कार सुरू होतो. पण चमत्कारिक नवस आहे. 7 दिवसांचा चमत्कारिक नवस. हा नवस तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. यासाठी फार काही लागत नाही. श्री स्वामी समर्थांचा फोटो, एक दिवा, अगरबत्ती इतकंच पुरेसं आहे. नवस कसा करायचा? पहिल्या दिवशी सकाळी किंवा रात्री स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. आता उजव्या हातात पळीभर पाणी घ्या. मन शांत करा आणि संकल्प करा. स्वतःचं नाव घ्या आणि स्वामींना सांगा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात जे काम खूप दिवसांपासून अडलेलं आहे, इथे मनात तुमची अडचण सांगा. नोकरी, पैसा, लग्न, कर्ज, आजार जे काही असेल ते. मग म्हणा, मी हे काम पूर्णपणे तुमच्यावर सोपवत आहे. 7 दिवसात मला याचा मार्ग दाखवा. यानंतर स्वामींना नवस सांगा, मी रोज जप करीन किंवा स्वामी चरित्र सारामृताचे 21 किंवा 51 वेळा वाचन करीन. लक्षात ठेवा, तुम्हाला झेपेल असाच नवस बोला. जास्त कठीण नवस बोलू नका. साधा सोपा नवसही स्वामींना खूप प्रिय असतो. संकल्प झाल्यावर हातातलं पाणी ताम्हणात सोडा. हा संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे. पुढे 7 दिवस काय करायचं? रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ कृपा करा. असे तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर बसून हे वाक्य सलग 7 दिवस रोज 21 वेळा म्हणायचं आहे. या 7 दिवसात काय घडतं? स्वामी लगेच आपलं काम सुरू करतात. अडलेलं काम हलायला लागतं. योग्य व्यक्ती भेटते. अचानक फोन येतो. पैशांची अडचण कमी होते. मनाला शांती मिळते. हा चमत्कारापेक्षा कमी नाही. ही स्वामींची कृपा आहे. नवस पूर्ण झाल्यावर काय करायचं? काम पूर्ण झाल्यावर स्वामींच्या मंदिरात जा. पेढे किंवा प्रसाद अर्पण करा. फूल व्हा. मंदिरात बसून श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 11 वेळा किंवा जमत असेल तर 108 वेळा जप करा. त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की मदत करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू काळजी सोड, मी तुझं नशीब पाहतो. फक्त तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. शेवटचा एक संदेश सांगते. जर तुम्ही हा नवस करणार असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याचं खरंच काहीतरी अडलेलं आहे, जो खूप दुःखी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.